श्री स्वामी समर्थ. सिंह राशी, गुढीपाडव्यानंतर तुमची मोठी एक इच्छा पूर्ण होणार. मी तुम्हाला तुमच्या 5 गुपित गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, गुढीपाडवा 2025 नंतर सिंह राशीच्या जीवनात एक मोठा बदल होणार आहे. गुरु आणि शनीच्या विशेष योगामुळे तुमची एक दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता मी तुम्हाला सिंह राशीच्या 5 गुपित गोष्टी सांगतो, ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाशी आणि नशिबाशी निगडीत आहेत. या गोष्टी फार कमी लोकांना माहीत असतात. सिंह राशीसाठी गुढीपाडवा 2025 नंतर येणाऱ्या मोठ्या बदलांबाबत आणि तुमच्या गुप्त पैलूंविषयी खूपच सविस्तर आणि खोलात जाऊन सांगते. ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय उघडण्यास मदत करेल. गुढीपाडवा 2025 नंतर सिंह राशीसाठी 5 मोठ्या गुपित गोष्टी आणि एक विशेष इच्छा पूर्ण होण्याचे संकेत. गुढीपाडवा म्हणजे नव्या प्रारंभाचा दिवस. विशेषतः 2025 मध्ये सिंह राशीच्या पत्रिकेत गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतो. त्यामुळे 9व्या आणि 10व्या स्थानावर त्याचा प्रभाव आहे. यामुळे तुम्ही दीर्घकाळ ज्या एका मोठ्या इच्छेची वाट पाहत होता, ती आता पूर्ण होते. पण ही इच्छा पूर्ण होण्यामागे तुमच्या स्वभावातील काही गुप्त पैलू कारणीभूत आहेत. 1. सिंह राशीचा गुप्त नेतृत्वगुण. अनुभवाने तयार झालेला राजा. तुमच्याच राशी चक्रातील स्थान हे सिंहाचं म्हणजेच राजाचा आहे. पण लोकांना हे फारस माहीत नसतं की सिंह राशीचा व्यक्ती राजेपद सहजासहजी मिळवत नाही. तो अनुभवाने आणि संघर्षातून राजा बनतो. गुढीपाडवा नंतर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत किंवा वैयक्तिक आयुष्यात अशा एका टप्प्यावर पोहोचता, जिथे नेतृत्वाची जबाबदारी तुमच्यावर येते. लोकांचा विश्वास मिळवणे ही तुमची खरी परीक्षा असेल. हे नेतृत्व तुम्हाला केवळ व्यवसायात नव्हे, तर कौटुंबिक किंवा सामाजिक स्तरावरही दिसेल. काहींना समाजसेवा किंवा राजकारण क्षेत्रात ओढ निर्माण होऊ शकते. 2. सिंह राशीची अंतःप्रेरणा. निर्णय घेताना नेहमी हृदयाची ऐकतात. सिंह राशीचे लोक बाहेरून जितके विचारपूर्वक वाटतात, ते हृदयाने निर्णय घेणारे असतात. गुढीपाडवानंतर एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या मनाने घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकेल. लोक सांगतील, असं करू नकोस, पण तुमचं अंतःकरण सांगेल, हीच वेळ आहे, आणि तुम्ही त्या निर्णयामुळे यशस्वी व्हाल. 3. सिंह राशीचा गुप्त आकर्षण बिंदू. त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा गुप्त शस्त्र आहे. तुमचा प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जेचा उत्सर्जन गुढीपाडवानंतर ही ऊर्जा इतकी प्रभावी होईल की लोक तुमच्या जवळ आपोआप आकर्षित होतील. व्यावसायिक संबंध, नवीन मैत्री, प्रेम संबंध हे सगळं या ऊर्जेच्या प्रभावाने बहरेल. तुम्ही जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाला, तर तो यशस्वी होणं ठरलेला आहे. 4. सिंह राशीच्या गुपित धन लाभाचा मार्ग, धैर्य आणि चिकाटी. सिंह राशीचे लोक कधीही जलद श्रीमंत होण्याच्या मागे लागत नाहीत. पण जेव्हा ते दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा प्रचंड धनलाभ मिळवतात. गुढीपाडवानंतर गुरूच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील. जुने अडकलेले पैसे परत येतील. एखादा प्रॉपर्टी डील फायदेशीर ठरेल, किंवा नोकरी व्यवसायात अचानक बढती मिळून आर्थिक स्थैर्य येईल. गोपीत तुम्ही कुणाला तुमच्या आर्थिक योजनांविषयी जास्त माहिती देऊ नका, कारण गुप्तता ठेवल्यास यश हमखास आहे. 5. सिंह राशीचं प्रेम. एकदा प्रेम केलं तर अखेरपर्यंत सोबत. तुम्ही एकदा कोणावर प्रेम केलं, तर त्याला शेवटपर्यंत साथ देता. गुढीपाडवा नंतर तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नवं पर्व सुरू होईल. जर तुम्ही आधीपासून एखाद्या नात्यात असाल, तर हे नातं अधिक घट्ट होईल आणि लग्नासारखा मोठा निर्णय समोर येईल. जर तुम्ही एकटे असाल, तर एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्याशी आयुष्यभराचं बंधन तयार होईल. हे नातं हळूहळू फुलत जाईल, पण त्यासाठी संयमाची गरज आहे.
प्रेमात तुमची प्रामाणिकता आणि निष्ठा हेच तुमचं खरं गुपित आहे. गुढीपाडवा नंतर सिंह राशीची पूर्ण होणारी मोठी इच्छा. गुढीपाडवा 2025 नंतर सिंह राशीच्या जातकांसाठी एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची योगदशा आहे आणि सविस्तर माहिती देते. हे तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल, गुरु शनीच्या विशेष संयोग आणि सूर्याच्या बलाढ्या प्रभावामुळे घडत आहे. आता या इच्छेची पूर्ण कहाणी, ती कशी आणि का पूर्ण होणार आहे याची पाऊल पाऊल माहिती देते. गुढीपाडव्यानंतर सिंह राशीची पूर्ण होणारी एक विशेष इच्छा कोणती इच्छा आहे? तुमचं हृदय एका गोष्टीसाठी दीर्घकाळ अपेक्षेने आणि श्रद्धेने वाट पाहत होतं. ही इच्छा प्रत्येकाच्या जीवनात वेगळी असते, पण सिंह राशीसाठी ती बहुधा खालील पाचपैकी एखादी असते. एक, कारकिर्दीत मोठा टप्पा गाठणे, प्रमोशन, स्वतःचा व्यवसाय. 2, स्वप्नातील घर किंवा मालमत्ता विकत घेणे. 3, विदेश प्रवास किंवा स्थायित्व. 4, प्रेमात यश आणि विवाह. 5, कौटुंबिक प्रतिष्ठा व मानसन्मान मिळवणे. तुमच्यासाठी जी इच्छा महत्त्वाची आहे ती आता पूर्ण होणार आहे, कारण गुरु 9 भावातून 10 भावात प्रवेश करत आहे आणि सूर्याच्या केंद्रस्थानी राहिल्यामुळे तुमच्या भाग्याला गती मिळते. ही इच्छा पूर्ण होते. ग्रहांची स्थिती आणि परिणाम. 1, गुरुचा प्रभाव. गुढीपाडवा नंतर गुरु मेष राशीत प्रवेश करतो, जो सिंह राशीसाठी भाग्यस्थानाचा स्वामी आहे. याचा अर्थ आयुष्यात नवीन संधी मिळणे, भाग्योदय, महत्त्वाची भेटीगाठी आणि अचानक मिळणाऱ्या संधी. 2, शनीचा प्रभाव. शनी सिंह राशीच्या सप्तम स्थानात असतो, त्यामुळे संपर्क, करार आणि संबंध अधिक मजबूत होतात. याचा अर्थ जर ही इच्छा विवाह किंवा व्यावसायिक कराराशी संबंधित असेल तर ती पूर्ण होण्याची शक्यता प्रबळ आहे. 3, राहू आणि केतूचा परिणाम. राहू 9 स्थानातून जात आहे, त्यामुळे परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या इच्छा पूर्ण होण्यास पोषक स्थिती आहे. याचा अर्थ विजयसारखी एखादी अप्रत्याशित संधी येईल. 4, सूर्य आणि चंद्राची स्थिती. सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे आणि गुढीपाडव्यानंतर त्याची स्थिती अत्यंत बलाढ्य आहे. याचा अर्थ प्रभुत्व, नेतृत्व आणि मानसन्मान वाढेल. तुम्ही जिथे हात घालाल तिथे यश मिळेल. इच्छा पूर्ण होणे, त्याची वेळ आणि पद्धत. गुढीपाडवा ते गुरुपुष्य योग, मे महिन्यातील काय? या दरम्यान संधी निर्माण होते. श्रावण मासापर्यंत ही इच्छा प्रत्यक्षात उतरते आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात. इच्छा पूर्ण होण्यासाठी होणारे संकेत. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडू लागतील, त्याही इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहेत. 1, सतशुभ स्वप्न दिसणे, विशेषतः पाणी, उंच डोंगर किंवा सूर्य उदयाचे दृश्य. 2, अचानक जुने संपर्क किंवा मित्र भेटतात, जे तुमच्याला गती देतात. 3, अचानक पैशाचा किंवा संधीचा प्रस्ताव येतो, अपेक्षित नोकरी, बिझनेस डील किंवा गुंतवणूक संधी. 4, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते, एखाद्या निर्णयाबाबत आतून खात्री वाटते. सिंह राशीची प्रमुख इच्छापूर्ती उदाहरणासह सविस्तर माहिती. उदाहरण 1, नोकरीत प्रमोशन किंवा उच्च पदस्थ होणे. तुम्ही अनेक वर्षे मेहनत करत होता, पण योग्य मान्यता मिळत नव्हती. गुढीपाडवा नंतर वरिष्ठांकडून अचानक प्रशंसा होते आणि नवीन जबाबदारी दिली जाते. तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व पाहून प्रमोशन किंवा दुसऱ्या मोठ्या संस्थेतून ऑफ येते. उदाहरण 2, मालमत्ता, घर मिळवणे. तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरासाठी खूप काळ वाट पाहावी लागली. गुढीपाडवा नंतर अचानक योग्य किंमतीत जमीन किंवा घर खरेदीचा सौदा जमतो. कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर गुढीपाडवा व गुरुपुष्य योगात कर्ज मंजूर होते. उदाहरण 3, प्रेमसंबंध लग्नात रूपांतर. तुमचं प्रेम संबंध काही अडचणींमुळे रखडलेला असेल, पण गुढीपाडवानंतर दोन्हीकडच्या घरच्यांची मान्यता मिळते. विवाहाची चर्चा होते आणि लवकरच शुभ मुहूर्त ठरतो. उदाहरण 4, परदेश प्रवास, उच्च शिक्षण.
तुम्ही एखाद्या स्कॉलरशिप किंवा वर्गविसासाठी प्रतीक्षा करत होता. गुढीपाडवानंतर ती संधी मिळते आणि तुम्ही विदेशात जाण्याचे स्वप्न साकार करता. तुमची इच्छा आणखी वेगळी आहे का? तुमची जी इच्छा पूर्ण होणार आहे ती अधिक अचूक ओळखण्यासाठी हे बघा. तुला सध्या कशाचं सर्वाधिक आकर्षण वाटते? कोणत्या गोष्टीसाठी तू सातत्याने प्रयत्नशील आहेस? गुढीपाडव्यानंतर कोणत्या क्षेत्रात आकर्षक संधी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत? सिंह राशीसाठी इच्छापूर्तीचे गुप्त उपाय. 1. फक्त ज्यांना जास्त प्रभाव हवा आहे त्यांच्यासाठी. 1. रविवारी सूर्याला तांब्याच्या कलशात पाण्यात थोडा गूळ टाकून अर्घ्य द्या. 2. गुढीपाडवा दिवशी सोनं किंवा तांब्याचे एखादं वस्त्र किंवा वस्तू दान करा. गुढीपाडवाच्या दिवशी लाल कपड्यांमध्ये गुढी उभा राहावी आणि त्यावर सोनं किंवा पिवळा कापूस बांधावा. 3. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्रात 108 वेळा जप करा. रोज सकाळी महालक्ष्मी देवीची आराधना करा कारण तिच्या कृपेमुळे आर्थिक वाढीचा मार्ग खुला होईल. 4. शिवलिंगावर रोज सकाळी जलाभिषेक करा. गुरुवारच्या दिवशी गरीब मुलांना पिवळे फळ किंवा मिठाई दान करा. 5. महालक्ष्मीच्या पूजनात कमळाचे फूल अर्पण करा. रविवारी सूर्य मंत्राचा जप करा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.